बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, मुख्य विषय कोणते टाकावे. आता फॉर एक्झाम्पल मी एक तुम्हाला उदाहरण देतो. ज्यांचा पीसीएम ग्रुप आहे, फिजिक्स केमिस्ट्री मॅथ, त्याने फिजिक्स टाकायचं की मॅथ टाकायचं का केमिस्ट्री टाकायचं, हा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर लक्षात घ्या, फिजिक्स आणि केमिस्ट्री सायन्सचा भाग आहे, लक्षात घ्या. आणि मॅथ हा एक सेपरेट मॅथमॅटिक्सचा भाग आहे. मॅथ फक्त जर आपण एकच मुख्य विषय टाकला मॅथ, तर फक्त आणि फक्त मॅथचेच प्रेफरन्स येतील आपल्याला. त्यामुळे फिजिक्स केमिस्ट्री मॅथ हे तिन्ही रकाने भरले तरी कुठलाच प्रॉब्लेम होणार नाही. दुसरा मुद्दा, सोशल सायन्सचा जर विचार केला, बऱ्याच युनिव्हर्सिटीमध्ये कंपल्सरी लँग्वेज आहे आणि लँग्वेज सोबत जर लिटरेचर वगैरे जर असेल, तुम्हाला लँग्वेज सोबत मराठी लिटरेचर वगैरे, तर तुमचा तो मुख्य विषय असू शकतो. मराठी वाङ्मय विषय जर असेल तर तुमचा तो मुख्य विषय असू शकतो. त्याचबरोबर पॉलिटिकल सायन्स किंवा सोशल सायन्स, इकॉनॉमी या पद्धतीचे विषय असतील तर तुम्ही सोशल सायन्सचे ते मुख्य विषय निवडू शकता. कुणीतरी असा व्हिडिओ बनवलेला आहे की एकच विषय टाका. एक विषय टाकल्यामुळे विद्यार्थ्यांचं कायम नुकसान होऊ शकतं, कारण त्याच विषयाची जर जागा रिक्त असतील त्याच आपल्याला काय देतात, प्रिफरन्स येत असतात. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, ही काळजी आपल्याला घ्यायची आहे. आणि सायन्स समतुल्य जे काही विषय आहेत, ऍग्रीवाले असू द्या किंवा दुसरे फॉरेन्सिक सायन्स वाले असू द्या, त्यांनी सायन्स प्रिफरन्स दिला तरी काही हरकत नाही. पण मॅथ समतुल्य संख्याशास्त्र वगैरे जर तुमचं असेल तर ते मॅथ प्रिफरन्स दिला तरी त्यांना मॅथच्या जागेवर आपली नोकरी स्थिर करता येते. हा तुमचा खूप विद्यार्थ्यांचा डाऊट होता, तो डाऊट क्लिअर झाला असेल तर हा व्हिडिओ ज्यांना आवश्यकता आहे त्या विद्यार्थ्यांना नक्की शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.